हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी सूरज माधे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. का ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, आत्ता नाही. आणि सो तुम्हाला आता माझा बॅकग्राऊंड बघून समजलंच असेल की मी ॲक्च्युली कुठे आहे. तर मी आलेलो आहे आमच्या गावी कोकणात, म्हणजे चिपळूणला. पण मी माझ्या गावी नाही आहे. म्हणजे मी बेसिकली कोंडमाळ्याचा, पण मी कोंडमाळ्याला नाही आहे. मी आलो आहे माझ्या मामांच्या गावी, कॉज व्हेरी स्पेशल रिझन. आणि ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. पण सध्या आता चालतो, मी घरी जातो आहे. जस्ट एस टीमधून उतरलो आहे, बट ॲक्च्युली आलो मी ट्रेनने. कॉज ट्रेनने यायचं रिझन पण तसं होतं, कारण मला एस टीचे कोणतेही बुकिंग्स वगैरे भेटले नाही. साहजिकच आहे, कोकणात येतं म्हटल्यावरती एस टीचे सगळे बुकिंग्स फुल असणार. आणि प्रायव्हेट किंवा लक्झरीने जर जायचं म्हटलं तर त्याचे रेट्स पण खूप आहेत. त्यामुळे म्हटलं आपण गप 150 रुपयाची तिकीट काढावी आणि जनरलमधून बसून यावं. आता हे ॲक्च्युली बोलायला खूप इझी झालं, जनरलमधून बसून यावं, बट ते तितकं इझी नाही आहे गाईज. जनरलमधून यायला पण खूप हालत खराब होते. बट कसा तरी मी आलो आहे. वेल, ही आमची सान आहे, आमची नाही सॉरी मामाची, आबिडगावची. आता लवकर घरी जातो, फ्रेश होतो आणि पुढचे अपडेट्स मी तुम्हाला नंतरच देतो. वेल मित्रांनो, मस्त आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झालो आहे. तसंच आपला चहा नाश्ता पण झाला आहे आणि मस्त नवीन कपडे वगैरे करून मी घराबाहेर पडलो. अँड मी तुम्हाला सांगणार आहे ते स्पेशल रिझन ज्यासाठी मी गावी आलेलो आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला तिकडे घेऊनच जाणार आहे. तर चला मग जाऊया आपण तिकडे. सो गाईज, वाडीत लोकांची एवढी गर्दी आणि एवढी सजावट बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आज वाडीत काय कार्यक्रम आहे, आज काय स्पेशल असणार आहे. तर येस, आज आहे आपल्या मामांच्या घराची घरभवनी, म्हणजेच वास्तुशांती. हो आहे, हो मामी. अरे मामा, सो मित्रांनो, मस्त वाजत गाजत घराभोवतीची प्रदक्षिणा झाली आहे आणि आत्ता वेळ आली आहे ती गृहप्रवेश करण्याची.
गावच्या जुन्या पद्धतीची ही प्रथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. Ready. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्साहाने गृहप्रवेश केला आणि आता तयारी सुरू झाली ती सत्यनारायणाच्या महापूजेची. वा, खूपच छान. अशा प्रकारे देवघराची पूजा पण झाली आहे.
गाईज आमची आरती आणि पूजा झाली आहे आणि आता तयारी सुरू झाली ती जेवणाची. गाईज गावी कोणाच्याही घरी कुठलाही कार्यक्रम असला की खरी मजा येते ती अंगणातल्या पंक्तीत बसून जेवण जेवायची. आय होप तुम्ही देखील असा एक्सपिरियन्स घेतलाच असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं जेवण आटपून झालं आहे आणि आता मी तुम्हाला घराची छोटीशी एक टूर करून दाखवतो. चला तर मग. OMG गाईज, लुक ॲट दिस ब्युटिफुल सीन. म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि ढगांनी पण काळोख केला होता. मस्त गार वारा सुटला होता आणि थंडगार वातावरण पण तयार झालं होतं. पण यार एक प्रॉब्लेम होती, आमचा कार्यक्रम अजून झाला नव्हता. होप सो की पाऊस नको पडू देत अँड थँक गॉड की पाऊस नाही पडला. तर गाईज अशा आमच्या गोड आणि छोट्याशा कार्यक्रमाचा शेवट हा नमनाने झाला. सो गाईज, तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.